हाय, हॅलो, नमस्कार. तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. आणि आजचा ब्लॉग चालू झालेला आहे. नेहमीप्रमाणे मी माझा लंच रेडी करत आहे. आणि हे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटत आहेत हे कमेंट करून मला नक्की सांगा. आणि मी नवीन नवीन रेसिपीही तुमच्यावर शेअर करत असते. तर अजून काही रेसिपी तुम्हाला हव्या असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा. त्याही मी व्हिडिओमार्फत तुम्हाला दाखवेन. आणि आज आपण बनवणार आहोत सर्वात म्हणजे सर्वात झटपट होणारा डाळ बटाटा आणि मऊ लुसलुशीत भाताबरोबर डाळ बटाटा म्हणजे एक वेगळीच पर्वणी. तर नेहमीप्रमाणे आपण कुकर लावून घेणार आहोत. मसूर डाळ आणि बटाटे हे मी एका डब्यामध्ये लावलेले आहेत, एका डब्यामध्ये भात लावलेला आहे आणि मी कुकर लावलेला आहे. तोपर्यंत मी संपूर्ण घर क्लीन करून घेणार होते आणि लादी पुसून घेणार होते. मस्त असा केर काढून घेतलेला आहे सगळ्या घराचा. त्यानंतर बाल्कनी ही खूप मेस झाली होती, एवढा कचरा झाला होता. कारण माती येते, धूळ येते आणि आमच्याकडे मोठमोठी झाडं आहेत, त्यांची पानंही पडतात. आणि आता खूप गरमी असल्यामुळे पानगळही जास्त होत आहे. त्यामुळे ही सर्व बाल्कनी मी आधी क्लीन करून घेतलेली आहे. जी माती होती साईडला ती क्लीन करून घेतलेली आहे. आणि सकाळी आमच्याकडे खूप सारे असे मस्त मस्त चिमण्या आणि कावळे असे सगळे काही पक्षी येतात. त्यांना मी जेवणही देतो आणि त्याचीही घाण तिकडे होते. त्यामुळे ती मी मस्त क्लीन करून घेतलेली आहे आणि बाल्कनी तुम्ही बघू शकता मस्त स्वच्छ आणि क्लीन झालेली आहे. आणि घर स्वच्छ असलं की आपल्यालाही खूप छान वाटतं. त्यानंतर मी कुकर जो लावलेला होता तो काढून घेतलेला आहे थंड करून घेतल्यानंतर. आणि हे बघू शकता आता आपण फोडणी देणार आहोत. तेल टाकलेलं आहे, लसूण टाकलेला आहे आणि यामध्ये आपण भरपूर असा कढीपत्ता टाकणार आहोत. फक्त बेसिक रेसिपी आहे, काहीही म्हणजे डोकं लावायची गरज नाही आहे. यामध्ये खूप बेसिक रेसिपी आहे. मोहरी टाकलेली आहे मी आणि आपली फोडणी तयार झालेली आहे. यामध्येच आपण हळद टाकणार आहोत आणि आपल्याला जे घरचे मसाले असतात आपल्याकडे ते आपण टाकणार आहोत. लाल तिखट, गरम मसाला असे सगळे काही मसाले टाकणार आहोत. आणि ही तेलावरची फोडणी अशी मस्त तयार झाल्यानंतर यामध्ये आपण जो डाळ आणि बटाटा शिजवला होता तो टाकणार आहोत आणि याला चांगली अशी उकळ काढून घेणार आहोत. बघू शकता किती मस्त टेम्पटिंग दिसत आहे. आणि मीठ टाकून तयार आहे आपला डाळ बटाटा. ही रेसिपी आणि भात असेल तर काही वेगळं बनवायची गरज नाही आहे, वेगळी भाजी किंवा डाळ बनवायची गरज नाही आहे. आणि त्यानंतर मी माझा टिफिन पॅक करून घेतला होता आणि मीही मस्त असा डाळ बटाटा आणि भात असं गरमागरम जेवण करून घेतलं होतं. आणि त्यानंतर मी निघालेली आहे जॉबला. मी कशी दिसते व्हिडिओमध्ये नक्की सांगा. आणि त्यानंतर मी मस्त असं ताक घेतलेलं आहे कारण बाहेर गरम खूप आहे, त्यामुळे मी कामावर जाऊन ताक प्यालेली आहे. तर असा होता आजचा दिवस. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.